नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. आता लाडकी बहीण जी ई-KYC आपल्याला करायची आहे त्याचे मी मागे 2 व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध केलेले आहेत की ई-KYC कशी करायची आहे. तर आता बऱ्याच वेळा ई-KYC करताना OTP आपल्याला येत नाही आहे. तो OTP आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला नक्की कोणता टाईम यूज केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून माझी पण ई-KYC कंप्लीट झालेली आहे. तर OTP आणि ई-KYC कंप्लीट करायचं असेल तर माझ्या मते तरी सकाळी 5 ते 6च्या दरम्यानचा जो टायमिंग आहे ह्यामध्ये तुम्हाला OTP खूप पटापट मिळतात आणि तुमची ई-KYC कंप्लीट होते. म्हणजे माझ्या घरातील माझ्या बहिणींची ई-KYC आम्ही सकाळीच ह्याच टायमिंगला कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला काय झालेले आहे की ह्या महिन्याचे पैसे आहेत ना खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आलेले नाही आहेत. तर आता काय झालेलं आहे, जेव्हा आपण फॉर्म भरलेले आहेत त्यावेळेला काही काही जणांची ITR फाईल वगैरे होती किंवा IT ते भरत होते, पण तरी देखील त्यांनी लाडक्या बहिणी योजनेसाठी नाव दिलेलं होतं. पण आत्ता मला वाटतं बऱ्याचशा जणांचे ITR फाईल रिटर्न झालेले आहेत. त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांची नावं आहेत ते यादीतून काढलेली आहे. तर तुम्हाला सरळ मेसेज येईल की तुम्ही जर तुमचा OTP टाकला तर मेसेज येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता ॲटलिस्ट रिसेंटली तुमचा ITR तरी फाईल केलेला आहे किंवा त्यांनी ते बघून तुमचं नाव त्या या लिस्टमधून काढलेलं आहे. त्याच्यानंतर थर्ड असं आहे की समजा तुमचे पती किंवा वडील नसतील किंवा समजा ते हयात नसतील वगैरे आणि त्यांचा आधार OTPशी लिंक नसेल वगैरे, तर आपण काय करू शकतो. तर अजून तरी ह्याच्यावरती कोणताही पर्याय उपलब्ध झालेला नाही आहे. जसा याच्यावरती कोणताही पर्याय येईल तेव्हा नवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की येईल. आणि जर तुम्हाला एक पूर्ण प्रोसेस ई-KYC कशी करायची डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि ई-KYC तुम्ही कंप्लीट करू शकता. धन्यवाद.